हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन, अन ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तुम्हाला माहीतच असेल, आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे इंग्लिश ग्रामर रिलेटेड, ज्याच्यामध्ये ग्रामर सगळ्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी किंवा ज्यांना बेसिक्स येत नाहीत त्यांच्यासाठी ही सिरीज आहे. आपण इथे शून्यापासून ते शिखरापर्यंत ग्रामर शिकणार आहोत. म्हणजेच खूप जास्त बेसिक लेवलला जाऊन ते एकदम ॲडव्हान्स पर्यंत आपण हे शिकणार आहोत. पण आपण इथे रट्टा नाही मारणार आहोत. आपण सगळे कन्सेप्ट्स एकदम व्यवस्थित समजून घेऊन ते कसे अप्लाय करायचे हे शिकणार आहोत. आणि आज हे याचं 8वं लेक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत प्रपोजिशन. काल आपण ॲडव्हर्ब शिकलो लास्ट लेक्चरमध्ये. तर ॲडव्हर्ब आणि प्रिपोजिशन ते थोडे रिलेटेडच आहेत. तुम्हाला कदाचित सगळे जे टॉपिक्स आहेत तेही सेमच वाटतील आणि खूप साऱ्या जे काही टॉपिक्स आतापर्यंत आपण शिकलो ग्रामरमध्ये ते आणि आत्ताचं टॉपिक तुम्हाला टॉपिक्स सिमिलर वाटतील थोडे. अकॉर्डिंग टू द सेंटेन्स, आता वाक्याची डिमांड काय आहे किंवा प्रश्नाची डिमांड काय आहे याच्यावरून तुम्हाला त्याला ॲडजेक्टिव्ह किंवा प्रोनाउन किंवा प्रिपोजिशन म्हणून आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. आज आपण प्रिपोजिशन शिकणार आहोत. सो प्रिपोजिशनचं जर आपण अर्थ समजून घेणार असो तर आपण त्याला असं म्हणू शकतो की तो एक शब्द आहे, तो रिलेशनशिप दाखवतो. एक्सक्यूज मी. सो तो रिलेशनशिप दाखवतो. म्हणजेच एका नाउन मध्ये एका प्रनाउन मध्ये काय रिलेशनशिप आहे. म्हणजेच प्रनाउन म्हणजे सर्वनाम आणि नाउन म्हणजे नाम. आपण हे आधी शिकलेलं आहोत. ओके, आय होप सगळ्यांना माहित असेल. सो प्रनाउन म्हणजे इज, इट, ही, शी जे आपण नावाच्या जागेवर वापरतो. ओके, सो तो नाव जो आहे ते रिपीटेडली येऊ नये म्हणून जो शब्द आपण वापरतो त्याला आपण म्हणतो प्रनाउन. आणि नाउन म्हणजे जिथे आपण स्पेसिफिकली नाव वापरतो. ओके, जसं की रेश्मा असेल, संजय असेल. ओके, सो हे सगळे नाव. अँड अनदर वर्ड इन अ सेंटेन्स, इट टेल्स अस अबाउट प्लेस, टाइम, डिरेक्शन, मूवमेंट, पोझिशन, कॉज, मॅनर, possession, agency and more. So same as adverb. ओके, जसं आपण क्रियाविशेषण शिकलो म्हणजेच ॲडव्हर्ब शिकलो त्याच्यामध्ये कसं आपल्याला त्या शब्दातून आपल्याला टाइम कळत होता, आपल्याला प्लेस कळत होतं, राईट. तसंच इथे आहे. आता या प्रिपोजिशन मधून आपल्याला काय कळतं, सगळ्यात आधी आपल्याला एका नाउन किंवा प्रनाउन आणि दुसरा वर्ड असेल सेंटेन्समध्ये तर त्यामधलं आपल्याला रिलेशनशिप कळतं. ओके, त्यामधले संबंध कळतात आणि आपल्याला हे पण कळतं, आपल्याला वेळ कळतो, आपल्याला स्थान कळतं, आपल्याला डिरेक्शन कळतं, आपल्याला मूव्हमेंट कळते, तो रन करतोय किंवा तो जो नाउन आहे तो लिहित आहे, राईट्स ऑर रन्स असं एक्सेट्रा. ओके, हे मूव्हमेंट. पोझिशन सांगतं म्हणजेच स्थळ आणि स्थान सांगतं. आणि कॉज म्हणजे रिझन काय आहे, त्याचं कारण काय आहे ते सांगतं. मॅनर म्हणजे आपण काल ॲडवर्ब मध्येही ॲडवर्ब ऑफ मॅनर शिकलो, जिथे ब्युटिफुली, ओके, स्वीटली, हे सगळे जे म्हणजे ॲडजेक्टिव्स आपण चेंज करून जे ॲडवर्ब्स बनवले होते, ज्याच्या त्या नाउनची स्पेशालिटी होती ॲडवर्ब म्हणून, तर त्याला आपण ॲडवर्ब ऑफ मॅनर मध्ये टाकलं होतं, राईट, रीतीमध्ये. सो तसंच इथे याला रीती म्हणणार आपण. पोझेशन म्हणजे मालकी, एजन्सी म्हणजे आपण ग्रुप म्हणू शकतो आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या प्रिपोजिशन मधून कळतात. ओके, प्रिपोजिशनला आपण मराठीमध्ये म्हणतो पूर्वसर्ग किंवा शब्दयोगी अव्यय. ओके, अ प्रिपोजिशन इज युजली प्लेस्ड बिफोर अ नाउन ऑर प्रनाउन. म्हणजे हा जो प्रिपोजिशन असतो तो नाम किंवा सर्वनामच्या आधी लिहिला जातो ऑलवेज. ओके, सो प्रिपोजिशन पूर्वसर्ग शब्दयोगी किंवा शब्दयोगी अव्यय म्हणजे असा शब्द जो नाम किंवा सर्वनाम म्हणजेच प्रनाउन आणि वाक्यातील इतर शब्द ह्यांच्यातील संबंध दर्शवतो. जसं मी ऑलरेडी सांगितलं की ह्याच्यामध्ये नाउन किंवा प्रनाउन किंवा दुसरे जे शब्द असतील त्यामधला संबंध हा शब्द दर्शवितो. ओके, तो खालील गोष्टी दर्शवतो. प्लेस म्हणजे स्थान, वेळ, दिशा, हालचाल, कारण, उद्देश, मालकी, रीत, कर्ता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात प्रिपोजिशन वरून. ओके, सो तुम्हाला डेफिनेशन ऑफ प्रिपोजिशन हे समजलंच असेल, खूप जास्त सोपं आहे. ओके, आता यातले एक्झाम्पल्स शिकूयात. सो एक्झाम्पल शिकल्यावर काय होतं की आपल्याला जे काही कन्सेप्ट आपण डेफिनेशन बघितलेली आहे ती आपल्याला अजून सोपी वाटते, राईट. सो आपण पहिलं एक्झाम्पल बघूयात प्रिपोजिशन रिलेटेड. द बुक इज ऑन द टेबल. म्हणजेच ती जी बुक आहे ती टेबलच्या वरती आहे. ऑन म्हणजे त्या टेबलच्या वरती आहे. ऑन म्हणजे वरती आहे. सो सब्जेक्ट काय आहे इथे, द बुक.
म्हणजेच बुक हे काय आहे, कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. ओके, मेन सब्जेक्ट आहे. वर्ब काय आहे, म्हणजेच इज. आता आपण वर्बच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो की इज हा लिंकिंग वर्ब आहे, किंवा दोन वर्ड्सना किंवा दोन सेंटेन्सेसना, दोन क्लॉजेसना हा जोडतो. ओके, सो वर्ब इज अ लिंकिंग, इज हा एक लिंकिंग वर्ब आहे. प्रिपोजिशन काय आहे ते ऑन, म्हणजेच वरती. आता आपल्याला इथे काय दिसतंय, इथे आपल्याला स्थळ दिसतंय, म्हणजेच इथे आपल्याला त्या बुकची पोझिशन दिसतीये की ते एका टेबलवर आहे. सो पोझिशन काय झालं इथे, ऑन, म्हणजेच टेबलच्या वरती. सो ऑन हा शब्द झाला प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन द टेबल. सो टेबल काय झाला इथे, ऑब्जेक्ट. जसं की आपल्याला माहिती आहे वाक्याचा एका स्ट्रक्चर काय असतं, सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो. सो द बुक काय आहे, सब्जेक्ट आहे. ओके, इज काय आहे, वर्ब आहे. ऑन आहे प्रिपोजिशन आणि टेबल आहे ऑब्जेक्ट. झाला नाही का सेंटेन्सचा स्ट्रक्चर, राईट. आता आपल्याला इथून पोझिशन कळलं, म्हणजेच त्याचं स्थळ कळलं, आणि तो स्थळ काय आहे, ऑन द टेबल. सो ऑन हा प्रिपोजिशन झाला. खूप सोपं आहे, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. द कॅट इज अंडर द चेअर. सो कॅट कुठे आहे, कॅट हे सब्जेक्ट आहे. अंडर म्हणजेच आत, टेबल चेअरच्या आत. सो अंडर हे आपल्याला परत काय सांगतंय, आपल्याला पोझिशन सांगतोय. आणि कोणताही शब्द जो कधी स्थळ सांगतो तर तो होतो प्रिपोजिशन, आणि चेअर हा आहे ऑब्जेक्ट. सो प्रिपोजिशन इज अंडर. ही केम आफ्टर लंच, हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. ही केम आफ्टर लंच म्हणजे तो लंच नंतर आला. सो इथे प्रिपोजिशन काय झाला, आफ्टर. आपल्याला टाइम सांगताय, म्हणजेच वेळ सांगतोय. सो जो शब्द आपल्याला वेळ आणि स्थळ सांगतोय तर तो शब्द आहे प्रिपोजिशन. तो इथे आपल्याला आफ्टर म्हणजेच नंतर, तर आपल्याला ह्याच्यातून वेळ कळतीये. सो हा शब्द कशामध्ये जाणार, हा शब्द प्रिपोजिशन मध्ये जाणार. आय होप तुम्हाला एक्झाम्पल्स कळले असेल. आता हे चित्र बघा, तर ह्या चित्रातून आपण कसं वाक्य बनवणार, द बॉय इज सिटिंग अंडर द टेबल, राईट. ह्या चित्रातून आपण लिहिणार द बॉय इज सिटिंग अंडर द टेबल. सो आता इथे आपल्याला सब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे, वर्ब ओळखता आलं पाहिजे आणि ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे. सो द बॉय इज सब्जेक्ट, राईट. इज नाही, सिटिंग म्हणजेच बसलाय, हे काय झालंय, वर्ब झालंय. आणि अंडर हा झालाय प्रिपोजिशन, कारण अंडर हा आपल्याला स्थळ सांगतोय, त्याचा पोझिशन सांगतोय. सो स्थळ आहे अंडर आणि टेबल काय आहे, ऑब्जेक्ट. असं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तुम्हाला कोणतंही वाक्य जर दिलं तर त्या वाक्यामधून तुम्हाला सब्जेक्ट कोणता आहे, वर्ब काय आहे, त्याचा ऍडवर्ब किंवा त्याचं प्रिपोजिशन काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता ओळखता आल्याच पाहिजे. बिकॉज आपण इतके सारे एक्झाम्पल्स आणि इतके कन्सेप्ट प्रॅक्टिस केलेले आहेत. ओके, जर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह, नाउन, प्रनाउन ह्या सगळ्या गोष्टींचा अजूनही कन्फ्युजन असेल तर आपण लेक्चर्स अपलोड केलेले आहेत याच्याविषयी. तुम्ही मागे जाऊन ते लेक्चर्स पहिल्यापासून बघू शकता, सो दॅट तुमची जी काही कन्सेप्च्युअल थोडीशी डिलेमामध्ये आहात किंवा कन्फ्युजन आहे ते सगळं दूर होईल. ओके, सो लेट अस मूव्ह फॉरवर्ड. आय होप तुम्हाला प्रिपोजिशन आणि त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित कळले असतील. नेक्स्ट, व्हॉट डज अ प्रिपोजिशन कनेक्ट. सो प्रिपोजिशन म्हणजे कशामधलं कनेक्शन, काय काय कनेक्ट करतं हे आपल्याला शिकावं लागेल. तेव्हाच आपल्याला आयडेंटिफाय करता येणार की हा मॅम हाच प्रिपोजिशन, हा शब्द प्रिपोजिशन आहे, बरोबर. अ प्रिपोजिशन कनेक्ट काय काय कनेक्ट करतं, नाउन आणि नाउनला कनेक्ट करतं. नाउन आणि नाउन म्हणजेच नाम आणि नामला कनेक्ट करतं. नेक्स्ट आहे प्रनाउन आणि वर्ब, म्हणजेच सर्वनाम आणि क्रियापद, ह्या दोघांनाही तो कनेक्ट करतो. नाउन आणि ऍडजेक्टिव्ह, नाम आणि विशेषण, नाउन अँड ऍडजेक्टिव्ह ह्या दोघांनाही तो कनेक्ट करतो. नेक्स्ट आहे नाउन अँड वर्ब, म्हणजेच नाम आणि क्रियापद. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका वाक्यामध्ये जेव्हा आपल्याला एक शब्दाने जोडलेल्या दिसतात तर त्याला आपण म्हणतो प्रिपोजिशन. ओके, सो आय होप तुम्हाला कळलं असेल की प्रिपोजिशन कशाला आणि कशाला कनेक्ट करतं. ओके, जसे की एक्झाम्पल बघूयात. आता आपण नाउन आणि नाउनचं एक्झाम्पल आधी बघूयात, बिकॉज आपल्याला फक्त वाचून आणि रट्टा मारून नाही कळणार. आपल्याला एक्झाम्पल्स बघितल्यावरच आपल्याला समजणार की त्यामध्ये काय त्यांचं तात्पर्य आहे म्हणण्याचं, बरोबर. सो एक्झाम्पल नाउन आणि नाउनचं. द पेन इज ऑन द डेस्क. सो इथे पेन काय झाला, एक नाउन आहे, बरोबर. वर्ब पण काय आहे, एक नाउन आहे. आणि ऑन काय आहे, इथे प्रिपोजिशन आहे. सो पेन इज ऑन द डेस्क म्हणजे पेन एका टेबलवर आहे, डेस्क म्हणजे टेबल.
ओके. सो ऑन काय दाखवतंय, त्याची पोझिशन दाखवतंय. सो हा जो पोझिशन दाखवणारा शब्द आहे तो काय झाला, पोझिशनचं दाखवतोय, आपल्याला स्थळ दाखवतोय. सो हा शब्द झाला प्रिपोजिशन. ऑन हा शब्द प्रिपोजिशन झाला. ओके. नेक्स्ट आहे प्रोनाउन आणि वर्बचं. ओके, म्हणजेच सर्वनाम आणि क्रियापद. ही सॅट बिसाइड मी. ओके, सो ही हा प्रनाउन आहे. ओके, ही हा प्रनाउन आहे आणि बिसाइड सॅट, सॅट हा काय आहे, हा आहे वर्ब म्हणजे बसला. सो बसणे हे वर्ब मध्ये येतं, बरोबर. सो ही सॅट बिसाइड मी. सो बिसाइड हा शब्द काय दाखवतोय, परत आपल्याला पोझिशन दाखवतोय. सो बिसाइड हा शब्द प्रिपोजिशन झाला. नेक्स्ट नाउन आणि ऍडजेक्टिव्ह. सो नाउन काय आहे ते, शी केम विथ हर सिस्टर. ओके, सो इथे काय आहे, शी केम विथ हर सिस्टर, विथ हर सिस्टर. सो आय गेस इथे थोडासा इश्यू आहे. सो जर मी इथे लिहिला ब्युटिफुल सिस्टर, शी केम विथ हर ब्युटिफुल सिस्टर, किंवा हर ही ऍडजेक्टिव्हच आहे इथे. सो हर हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि शी हा नाउन आहे आणि विथ हा काय आहे, सोबत, कोणासोबत हे आपल्याला सांगतंय, राईट. सो विथ हा इथे प्रिपोजिशन झाला. सो नेक्स्ट एक्झाम्पल, नाउन आणि वर्ब म्हणजेच नाम आणि क्रियापद. द कीज आर इनसाइड द बॅग. सो नाउन आहे कीज आणि वर्ब आहे इनसाइड आणि ह्या सगळ्यांना कोण जोडतोय, आर हा शब्द. सो आर हा शब्द इथे झाला, सॉरी, आर हे इथे वर्ब आहे आणि इनसाइड हा इथे आहे आपल्याला प्रिपोजिशन. बिकॉज इनसाइड हे परत आपल्याला काय सांगतंय, पोझिशन सांगतंय, स्थळ सांगतंय. सो इनसाइड काय आहे इथे, ऍडवर्ब आहे. सो कीज काय आहे, नाउन आहे, आर काय आहे, वर्ब आहे आणि इनसाइड हा शब्द इथे प्रिपोजिशन झाला. सो आय होप तुम्हाला ह्या एक्झाम्पल्स मधून आणि हे स्ट्रक्चर मधून कळालं असेल की प्रिपोजिशनचं प्लेसमेंट कसं चेंज होतं. ओके. नेक्स्ट टाइप्स ऑफ प्रिपोजिशन. आता आपण टाइप्स ऑफ नाउन शिकलो, टाइप्स ऑफ प्रनाउन शिकलो, टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह, टाइप ऑफ अजून काय वर्ब शिकलो, टाइप्स ऑफ ऍडवर्ब शिकलो आणि आता आपण टाइप्स ऑफ प्रिपोजिशन शिकतोय. ओके, म्हणजेच आपण जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ना ते सगळे वन बाय वन शिकत आहोत. ओके, बिकॉज आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे आणि जर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर तुम्हाला काहीही प्रॅक्टिस करून इंग्लिशचा काही फायदा होणार नाहीये. आणि आपल्याला फक्त एक्झामसाठी नाही प्रॅक्टिस करायचं आहे, आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे की आपल्याला फ्लुएंटली बोलताही आलं पाहिजे आणि कॉन्फिडेंटली बोलताही आलं पाहिजे, राईट. तर आपल्याला जी मांडणी आहे वर्ड्सची इंग्लिशमध्ये ती व्यवस्थित जमली पाहिजे, म्हणून पण आपण प्रॅक्टिस करतोय. ओके, हे डोक्यात ठेवा, आपल्याला फक्त रट्टा मारून पेपरसाठी नाही करायचं इंग्लिश ग्रामर, बरोबर. ओके, लेट्स मूव्ह ऑन. जर रोट लर्निंग तुम्ही करत असाल तर ते खूप शॉर्ट टर्म मेमरीमध्ये तुमच्या बसणार आहे आणि मग परत तुम्ही आठवायचा प्रयत्न कराल एक्झामच्या वेळेला तर तुम्ही सगळं विसरून जाल. सो लॉट ऑफ एक्झाम्पल आणि आपल्याला हे शिकायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करायची, आपल्याला ते यूजमध्ये आणायचं आहे म्हणून शिकायचं आहे. ओके, अंडरस्टूड. सो लेट्स मूव्ह ऑन. टाइप्स ऑफ प्रिपोजिशन. फर्स्ट आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस, म्हणजे स्थान दर्शवणारे, जसं आपण आता बघितलं. वेअर म्हणजेच कुठे. सो कुठे ह्या शब्दाचं उत्तर जर आपल्याला मिळालं तर तो शब्द जसं ऍडवर्ब मध्ये होतं तर तो होतो प्रिपोजिशन ऑफ प्लेस. परत मी सांगते की हे मोस्ट ऑफ ऍडवर्ब्स आणि प्रिपोजिशनचे जे कन्सेप्ट आहेत ते मोस्ट सिमिलर आहेत, थोडे बहुत सेमच आहेत. पण जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं की प्रिपोजिशन सांगा तर त्याचा जे तो जो रोल आहे तो प्रिपोजिशनचा होतो त्या शब्दाचा, आणि जर तिथे लिहिलं ऍडवर्ब तर त्याचा रोल होतो ऍडवर्बचा. हीच इंग्लिशची ब्युटी आहे, तुम्हाला जास्त काही रटण्याची गरज नाही आहे. तुम्हाला एक कन्सेप्ट कळली तर तुम्हाला लिंकमध्ये सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित कळत जातात. ओके, सो कुठे या शब्दाचं जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळत असेल तर तो होतो प्रिपोजिशन ऑफ प्लेस. जसं की एक्झाम्पल, द कीज आर ऑन द टेबल. ऑन द टेबल म्हणजे टेबलच्या वरती. सो ऑन हा शब्द काय झाला, ऑन हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ प्लेस. द कॅट इज अंडर द बेड. अंडर, कॅट कुठे आहे, पोझिशन. अंडर द टेबल म्हणजे टेबलच्या खाली आहे. सो अंडर हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ प्लेस, आपल्याला स्थळ सांगतोय. द बर्ड इज इन द केज. इज इन द केज म्हणजे केजच्या आत आहे. तो जो पिंजरा आहे, तो जो पक्षी आहे ते पिंजऱ्याच्या आत आहे, आणि आत आहे हे आपल्याला कशावरून कळतंय, ह्या शब्द इन मधून. सो इन हा शब्द काय झाला, प्रिपोजिशन ऑफ प्लेस झाला. ओके, नेक्स्ट
ही स्टूड बिसाइड मी. कुठे उभा राहिला? माझ्या बाजूला. पोझिशन अगेन प्लेस, राईट? प्लेस सांगतंय. सो ही स्टूड बिसाइड मी, अगेन प्लेस सांगतंय. सो बिसाइड इज प्रिपोजिशन ऑफ प्लेस, म्हणजे स्थान दर्शविणारे प्रिपोजिशन. द बॉल इज बिटवीन द चेअर. सो बिटवीन द चेअर्स, परत बॉल कुठे आहे? दोन्ही चेअर्सच्या मध्ये आहे. परत आपल्याला प्लेस कळते त्याची. सो बिटवीन. द डॉग स्लेप्ट नियर द गेट. सो डॉग कुठे झोपला? नियर द गेट, म्हणजेच गेटच्या जवळ. सो जवळ, नियर हा शब्द काय झाला? प्रिपोजिशन ऑफ प्लेस. आपल्याला त्यामधून त्याची जागा कळत आहे. ओके. द पिक्चर हँग्स अबाव द सोफा. कुठे आहे? सोफाच्या वरती आहे. जर हा इथे सोफा असेल, हा इथे सोफा असेल, तो पिक्चर कुठे आहे? त्याच्याच मागे वरती आहे. सो परत आपल्याला ह्या पेंटिंगची जी पोझिशन आहे ती आपल्याला कळती आहे. म्हणून अबाव हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ प्लेस. देअर इज वॉटर बिलो द ब्रिज. सो वॉटर कुठे आहे? ब्रिजच्या, आता जर ब्रिज असेल तर पाणी कुठे आहे? त्या ब्रिजच्या खाली आहे. ओके. सो द वॉटर इज बिलो द ब्रिज. सो बिलो हा शब्द काय झाला? प्रिपोजिशन ऑफ प्लेस झाला. नेक्स्ट, द बॉय हिड बिहाइंड द ट्री. सो बिहाइंड, एक मुलगा एका झाडाच्या मागे लपला. तर कुठे लपला? मागे लपला. सो मागे या शब्दाचा अर्थ आहे बिहाइंड. ओके. सो बिहाइंड इज द प्रिपोजिशन ऑफ प्लेस. शी सॅट अमंग हर फ्रेंड्स, म्हणजे ती आपल्या फ्रेंड्स बरोबर बसली, म्हणजेच अमंग, त्यांच्या सोबत बसली. सो अमंग हा शब्द काय दाखवतो? त्यांच्या मध्ये. ओके. सो मध्ये हा शब्द, म्हणजेच अमंग हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ प्लेस. सो आता तुम्हाला या वर्ड्स वरून कळलं असेल की आपल्याला प्लेस कसा कळणार आहे, बरोबर? तर आपण हे शब्द अजून एकदा बघूयात की कोणकोणते शब्द डिटरमाइन करतात की ते प्रिपोजिशन ऑफ प्लेस आहे की नाहीये. ओके. सो इन हा शब्द असला म्हणजेच आत, वरती म्हणजेच ऑन, ॲट म्हणजे त्याच्याकडे, अंडर म्हणजे खाली, ओव्हर म्हणजे वरती. सो द बॉल इज, द किंवा द बॉल इज, किंवा द क्लोथ, द हँगर. जसं आपण मी इथे लिहिलं की इथे हँगर आहे सपोज. ओके. द हँगर इज हँगिंग ओव्हर द बॉक्स, म्हणजे बॉक्सच्या वरती तो हँगर हँग करत आहे. सो तिथे आपण ओव्हर यूज करतो. सो ओव्हर काय दाखवतोय? परत पोझिशन दाखवतोय. सो ओव्हर हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ प्लेस. नेक्स्ट आहे अबाव, म्हणजेच वरती, बिलो म्हणजे खाली, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. जसं की देअर इज अ रिव्हर बिटवीन दीज आउल्स. सो रिव्हर हा बिटवीन आहे, मध्ये आहे. सो बिटवीन हा शब्द काय दाखवतोय? परत रिव्हरची पोझिशन दाखवतोय. सो बिटवीन हा झाला प्रिपोजिशन. अमंग म्हणजे मध्ये, बिसाइड म्हणजे बाजूला, नियर म्हणजे जवळ, बिहाइंड म्हणजे मागे, इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर, इनसाइड म्हणजे आत. ओके. आउटसाइड म्हणजे बाहेर. सो द बॉल इज आउटसाइड द बॉक्स. बिनीथ म्हणजे परत खाली, ऑपोजिट म्हणजे त्याच्या ऑपोजिट, जसं ह्या आउलच्या ऑपोजिट साइडला दुसरा आउल उभा आहे. द ब्लू आउल इज स्टँडिंग ऑपोजिट टू द ब्राऊन आउल. ओके. द स्टँड इज स्टँडिंग ऑपोजिट टू मी. तसंच अराउंड म्हणजे बाजूला. देअर आर ट्रीज अराउंड माय हाऊस. झाला ना अराउंड शब्दाचा यूज. सो इंग्लिश अशीच सोपी आहे. 2-3 शब्द जोडूनही तुम्ही जर एक वाक्य प्रयत्न कराल ना तयार करायचं, तर तुमच्यासाठी नक्कीच सोपं होणार आहे. आणि ते कसं होणार आहे? जर तुम्ही त्याचा प्रॉपर ग्रामर शिकाल, व्याकरण शिकाल तेव्हा. जसं मराठीमध्ये कसं जेव्हा आपण व्याकरण शिकतो तेव्हा ते इतकं सोपं होतं, तसंच इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्ही व्याकरण शिकाल ना, तुमचं इंग्लिश तसंच इतकं फ्लुएंटली येईल अँड एव्हरीवन विल बी इम्प्रेस्ड बाय युअर इंग्लिश. ओके. असं नाहीये की जे इंग्लिश बॅकग्राऊंडवाले आहेत त्यांचंच इंग्लिश खूप बेस्ट असतं, असं नाही आहे. मी असेही स्टुडंट्स बघितलेत जे अगदी बेसिक लेवलपासून, जे मराठी मीडियममध्ये आहेत आणि त्यांनी इंग्लिश इतकं स्वतःला त्यांनी ग्रूम केलं, स्वतःला दिनरात करून इतकी मेहनत केली इंग्लिशमध्ये की ते इंग्लिश मीडियमवाल्यांनाही हरवून देतील, इतकं बेस्ट इंग्लिश बोलतात ते. सो असंही असतं. सो तुम्हाला स्वतःला अंडर कॉन्फिडंट करायची गरज नाही आहे. इंग्लिश सगळ्यांनाच येऊ शकतं आणि येतं, फक्त प्रॅक्टिस करायचं आहे आपल्याला. ओके. आणि कन्सेप्ट व्यवस्थित शिकून घ्यायचे आहेत. दॅट्स इट. नेक्स्ट दुसरा प्रिपोजिशन आहे प्रिपोजिशन ऑफ टाइम. तर टाइम वरून तुम्हाला कळणार असेल, आता इथे वेळ कळणार आहे आपल्याला. जसं मी इथे क्लॉक दिलेला आहे सो दॅट तुमच्या पिक्टोग्राफिक मेमरीमध्ये हे फिट होईल. जेव्हा कधी तुम्ही प्रिपोजिशन ऑफ टाइम बघाल तर तुम्हाला हा क्लॉक लक्षात राहील, म्हणून मी हे छोटे छोटे पिक्चर्स टाकते. इट इज नॉट किडिश.
ते चाइल्ड लाईक आहे असं काही समजू नका. कधी कधी ना मोर दॅन द डेफिनेशन पेक्षाही आपल्याला असे जे पिक्चर्स असतात ते जास्त लक्षात राहतात. ओके, तुम्हाला अभ्यास करता तर तुम्हाला एक्सपिरियन्स असेलच. सो इट शोज वेन. सो वेन म्हणजे कधी. सो टाइम जर आपल्याला बघायचं असेल तर कधी ही गोष्ट घटना घडली तर हे आपल्याला कशामधून कळतं? प्रिपोजिशन ऑफ टाइम मधून कळतं. द मीटिंग स्टार्ट्स ॲट 10 AM. ॲट ओके, सो ॲट हा झाला प्रिपोजिशन. सो कधीही आपल्याला टाइम दर्शवायचा असेल तर आपण ऑलवेज ॲट हा शब्द वापरतो. आय हॅड माय डिनर ॲट 9 PM. I will study at 7 AM. Okay, I will sleep at 12 AM. ओके, सो कधीही आपल्याला टाइम सांगायचा आहे तर आपण कधीही त्याच्यासमोर ॲट हा प्रिपोजिशन यूज करणार. ओके, क्लिअर? शी वॉज बॉर्न इन मे मध्ये. सो इन हा शब्द. ओके, मे मध्ये कधी? तर मे मध्ये, म्हणून इन हा शब्द मंथच्या आधी आपण वापरतो. द क्रिसमस इज इन डिसेंबर. The Diwali is in November. Okay, the result is in May. In मनच्या समोर आपण in लावतो. in हा प्रपोजिशन यूज करतो. We celebrate Independence Day on 15th August. सो आता बघा, इथे जेव्हा मंथ असेल तेव्हा आपण in यूज केला, राईट. पण आता इथे जेव्हा आपण डेट, पर्टिक्युलर डेट बद्दल बोलतोय तर आपण ऑन हा प्रिपोजिशन यूज करतो. जसं आता आपण मंथ म्हणतीये, सो माय बर्थडे इज इन ऑक्टोबर. माय बर्थडे इज ऑन 1st ऑक्टोबर. कळलं? जेव्हा कधी ही डेट येते तर ऑन हा प्रिपोजिशन यूज होतो, बिकॉज त्या पर्टिक्युलर डे वर बोलतो आपण. सो माझा बर्थडे हा ह्या तारखेवर आहे, वर असं म्हणतो ना आपण. सो वर हा ऑन म्हणजेच वर. ओके, आणि त्या महिन्यामध्ये आहे आपण म्हणतो. सो मध्ये म्हणजेच इन, म्हणून इन यूज करतो. ओके, त्या महिन्यामध्ये आहे असं म्हणतो आपण. सो मध्ये मीन्स इन, आणि त्या तारखेला आहे म्हणजेच त्याच्यावरती आहे, ऑन. कळलं? जसं मराठी तसं सेम ट्रान्सलेटेड. ओके, नेक्स्ट. ही अराइव्ड बिफोर नून. ही अराइव्ड बिफोर नून म्हणजेच तो दुपारच्या आधी इथे आला. सो बिफोर म्हणजे आधी आला. सो परत आपल्याला वेळ कळतोय. सो बिफोर हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ टाइम. दे लेफ्ट आफ्टर डिनर. डिनर नंतर ते निघून गेले. सो आफ्टर हा शब्द झाला परत प्रिपोजिशन ऑफ टाइम. सो बिफोर आफ्टर दोन्ही हे प्रिपोजिशन ऑफ टाइम मध्ये येतात. नेक्स्ट एक्झाम्पल. द ऑफिस रिमेन्स क्लोज्ड ड्युरिंग हॉलिडेज. सो ड्युरिंग म्हणजेच हॉलिडेजच्या वेळेला ऑफिस बंद असतं. द स्कूल इज क्लोज्ड ड्युरिंग दिवाळी वेकेशन. ड्युरिंग हा शब्द येतो प्रिपोजिशन ऑफ टाइम मध्ये. शी वर्कड अंटिल मिडनाईट. अंटिल म्हणजेच तिने मध्यरात्रीपर्यंत काम केलं. पर्यंत, अंटिल. आय स्टडीड अंटिल 3 AM. म्हणजेच मी सकाळी 3 वाजेपर्यंत अभ्यास केला. ओके, सो अंटिल हा शब्द येतो प्रिपोजिशन ऑफ टाइम. वी स्टेड थ्रू आउट द नाईट. म्हणजे आम्ही रात्रभर जगलो. थ्रू आउट पूर्ण रात्र. ओके, आय वॉज रायटिंग थ्रू आउट द डे. म्हणजेच मी दिवसभर लिहित होते. थ्रू आउट. ही फिनिश्ड विदिन 2 hours. त्याने 2 तासात संपवले. विदिन म्हणजे त्या लिमिट मध्ये. ओके, आय कुक्ड विदिन 1 hour और विदिन एन आवर. अंडरस्टूड? अंडरस्टूड विदिनचा अर्थ सोपा आहे. टाइम, प्रिपोजिशन ऑफ टाइम हे जो कन्सेप्ट आहे ना तो समजायला खूप जास्त सोपा आहे. तर त्याच्यामध्ये आपण शब्द बघूयात सो दॅट हे जे आहे ते पूर्ण तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. ओके, जसं कॉमन टाइप्स ऑफ प्रिपोजिशन काय आहेत? ॲट, ऑन, इन, बिफोर, आफ्टर, ड्युरिंग, सिन्स. आता सिन्स आणि ॲट, ओके, तर ह्याच्यामध्येही थोडा फरक आहे. मी तुम्हाला तो लास्टला समजवते. ओके, तोपर्यंत हे सगळे कन्सेप्ट नीट शिका. ओके, फॉर, अंटिल, बाय, विदिन, थ्रू आउट. ओके, सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. हे जे सगळे शब्द आहेत ना जे महत्वाचे आहेत, ज्या ज्या कन्सेप्टमध्ये जे जे शब्द येतात ते खूप जास्त जे महत्वाचे तुम्हाला वाटतात ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सो जेव्हा तुम्ही रिवाइज कराल तर तुम्हाला, किंवा
एका नोटबुकमध्ये तुम्ही पटकन ह्याला नोट डाऊन करून ठेवा जे काही शब्द आहेत, म्हणजे तुम्हाला रिवाईज करताना ते सोपं पडतं. ओके, पटकन आपल्याला डोळ्याखालून जाण्यासाठी लास्ट मोमेंटला खूप जास्त इझी पडतं, राईट. नेक्स्ट, प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन किंवा मुवमेंट. आपल्याला हालचाल किंवा दिशा दाखवणारा जो प्रिपोजिशन असतो त्याला आपण म्हणतो प्रिपोजिशन ऑफ डिरेक्शन ऑर मुवमेंट. जसं हे काय दाखवतं, हे मुवमेंट दाखवतं किंवा आपल्याला दिशा दाखवतं. एक्झाम्पल, ही वॉक्ड इन टू द रूम, म्हणजे तो रूम मध्ये आला. इन टू, रूम कडे गेला किंवा रूम कडे आला. सो कुठे दाखवते आपल्याला, मुवमेंट दाखवते त्याची कुठे आहे. बरोबर. सो इन टू हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ movement. The child ran towards his mother. Towards, कुठे गेला तो मुलगा, लहान मुलगा आपल्या आईकडे गेला. कुठे गेला कसं कळते आपल्याला डिरेक्शन, टुवर्ड्स म्हणजे तिच्याकडे. ओके, सो टुवर्ड्स इज अगेन प्रिपोजिशन ऑफ मूवमेंट. शी केम फ्रॉम मुंबई, कुठून आली, मुंबई वरून आली. ओके, सो फ्रॉम. नेक्स्ट एक्झाम्पल, द ट्रेन पास्ड थ्रू द टनल. थ्रू, द ट्रेन कशी टनल मधून, टनलच्या आतमधून आली, इकडून आली आणि तिकडून बाहेर आली. सो थ्रू हा शब्द काय करतोय की त्याच्या थ्रू गेले, त्याच्या मधून गेले. ओके, सो थ्रू हा शब्द काय झाला, प्रिपोजिशन ऑफ टाइम झाला किंवा प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट झाला, राईट. द प्लेन फ्ल्यू ओव्हर द सिटी, म्हणजे ते जे एअरप्लेन आहे ते सिटीच्या वरून गेले. ओके, सो ओव्हर, वरून. सो ओव्हर हा शब्द परत प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट झाला. सो प्लेनची मुवमेंट कशी आहे, सिटीच्या वरून आहे. आता बघा इथे डिरेक्शन्स दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला कळण्यासाठी की हे डिरेक्शनचं प्रिपोजिशन आहे. सो ह्याचं मुवमेंट इकडे आहे म्हणून हा पिक्चर आपण इन्सर्ट केलेला आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, द स्विमर जम्प्ड इन टू द पूल. स्विमरनी पूलमध्ये उडी मारली. कुठे कुठे उडी मारली आपण, पूलमध्ये, पुलामध्ये. ओके, सो इनटू हा झाला प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट. त्याची मुवमेंट कुठे आहे, पुलाच्या मध्ये आहे. वॉक अक्रॉस द रोड. अक्रॉस म्हणजेच रोडला, रोडच्या अक्रॉस म्हणजेच त्या रोडच्या मधून जा आणि त्या पलीकडे जा, अक्रॉस. ओके, सो अगेन मुवमेंट दाखवते आपल्याला हे वर्ड अक्रॉस. द बर्ड फ्ल्यू आउट ऑफ द केज. आउट म्हणजे तो जो पक्षी होता तो पिंजऱ्याच्या बाहेर निघून गेला. सो आउट हा शब्द झाला बाहेर, म्हणजेच परत आपल्याला मुवमेंट दिसते त्या पक्षाची. सो आउट हा शब्द परत झाला मुवमेंट, राईट. गो अप द स्टेअर्स. अप म्हणजेच सीडी चढून वरच्या फ्लोअरवर जा. ओके, सो अप परत आपल्याला काय दाखवत आहे, मुवमेंट दाखवत आहे. सो अप हा झाला प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट. कम डाऊन द हिल. डाऊन परत कसं ये, खाली ये. सो अप, डाऊन, इनटू किंवा अक्रॉस, थ्रू, फ्रॉम, टुवर्ड्स, इनटू, हे सगळे मुवमेंट दाखवतात आपल्याला शब्द. म्हणून हे कशामध्ये येतं, प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट किंवा डिरेक्शन, म्हणजेच हालचाल किंवा दिशा. बरोबर. आता हे खूप सोपं वाटत असेल तुम्हाला. ओके, सोपंच आहे. सो कॉमन वर्ड्स काय आहे याच्यामध्ये, इनटू, ऑनटू, टुवर्ड्स, टू, फ्रॉम, थ्रू, अक्रॉस, अलॉंग, अप, डाऊन, आउट ऑफ, पास्ट, अराउंड. सो हे सगळं आपल्याला मुवमेंट दाखवतंय किंवा डिरेक्शन दाखवतंय, म्हणून आपण हे सगळे शब्द यूज करू शकतो. आपण हे नोट्स, हे जे वर्ड्स आहेत ते नोट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट आहे चौथा प्रिपोजिशन, प्रिपोजिशन ऑफ मॅनर ऑर मीन्स, म्हणजेच रीत किंवा साधन. ओके, मीन्स म्हणजे जसं आपण वॉटर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणतो ना आपण, म्हणजेच जसं की आपण म्हणतो साधन, म्हणजे आपण ट्रॅव्हल कशाने करतो. जसं की मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऑन रोड म्हटलं तर आपण कार येतं, बस येतं, बाईक येतं, राईट. हे सगळे झाले मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऑन रोड. जसं की ट्रेन झालं. सो मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऑन द वॉटर, इन द वॉटर. सो काय झालं, सबमरीन झाले आणि शिप्स आले, बोट्स आले, राईट. आणि जर मी म्हटलं मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन द एअर, जेट्स, एअरप्लेन्स, राईट, स्पेसशिप्स. सो हे सगळे झाले मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन द एअर.
सो तेच म्हणजे मीन्स दिले इथे. साधन म्हणजे तेच मीन्स दिले ते सगळे वाहन किंवा ज्या वाहनाने यूज करून आपण कुठे ट्रॅव्हल करतो ते साधन. ओके, मॅनर म्हणजे रीत आणि मीन्स म्हणजे साधन. सो प्रिपोजिशन ऑफ मीन्स और मॅनर. इथे हाऊचं उत्तर आपल्याला मिळतं म्हणजेच कसे. ओके, एक्झाम्पल, ही केम बाय बस. बाय तो कसा आला? बसनी आला. बाय बस, बस मधून आला, बसने आला. सो बाय हा शब्द आपल्याला सांगतो की तो बसने आला. सो बाय हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ मीन्स. शी रोट विथ अ पेन. विथ अ पेन. सो शी रोट विथ अ पेन. तिने पेन यूज करून तिने लिहिलं. सो विथ हा काय आहे? प्रिपोजिशन ऑफ मीन्स आहे. वी ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन. परत बाय. ओके, ओपन इट विथ द की. ते की घेऊन ओपन करा. सो विथ युझिंग अ की. विथ हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ मीन्स किंवा मॅनर्स. दे कम्युनिकेटेड थ्रू ईमेल. थ्रू म्हणजे त्यांनी कम्युनिकेशन कसं केलं? ईमेल थ्रू केलं. त्यांनी ईमेल थ्रू एक दुसऱ्याशी कम्युट केलं किंवा बोलले एक दुसऱ्याशी. ओके, द रूम वॉज डेकोरेटेड विथ फ्लावर्स. सो कशी रूम केलेली होती? विथ फ्लावर्स. फ्लावर्सचा वापर करून. सो विथ हा शब्द काय झालाय? विथ हा शब्द झालाय प्रिपोजिशन ऑफ मॅनर्स किंवा मीन्स. ओके, सो जसं की आता कॉमन वर्ड्स काय त्याच्यामध्ये? बाय, विथ, थ्रू, वाया, युझिंग. जसं आय वेंट टू बँगलोर वाया बेलगाम. ओके, म्हणजे मी कशा थ्रू गेले? पहिला मी बेळगावला गेले आणि बेळगाववरून मग मी बँगलोरला गेले. सो वाया हा शब्द पण ह्याच्यामध्ये यूज होऊ शकतो बिकॉज जे काही गोष्टी ट्रॅव्हलिंग रिलेटेड आहेत, जसे की काहीतरी आपण यूज करतो त्या गोष्टीचा आपल्याला उल्लेख करायचा आहे किंवा आपल्याला जसं की आता इथे पेननी लिहिणार किंवा ट्रॅव्हल करायचं आहे, ट्रेन, शिप, बस ह्या गोष्टींचा उल्लेख करायचा असेल तर आपण हे प्रिपोजिशन यूज करतो. दॅट इज प्रिपोजिशन ऑफ मॅनर ऑर मीन्स. नेक्स्ट आहे प्रिपोजिशन ऑफ कॉज ऑर रिझन म्हणजेच कारण. सो प्रिपोजिशन ऑफ रिझन ऍडवर्ब मध्ये पण आपण बघितलं होतं प्रिपोजिशन ऑफ ऍडवर्ब ऑफ रिझन हे होतं तिथे, बरोबर. तसंच इथे प्रिपोजिशन ऑफ रिझन ऑर कॉज. इट टेल्स द रिझन म्हणजेच कारण आपल्याला सांगतं. का? वाय. ओके, वाय या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं. इथे लिहिलेलंच आहे वाय, राईट. सो एक्झाम्पल, ही डाईड ऑफ कॅन्सर. ऑफ तो कशामुळे त्याची मृत्यू झाली? त्याची मृत्यू कॅन्सरमुळे झाली. तर हे कारण आहे, राईट. कॅन्सर हे कारण आहे आणि ऑफ काय? त्याचं प्रिपोजिशन आहे जे आपल्याला कारण सांगतंय. सो ऑफ हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ कॉज. शी वॉज पनिश्ड फॉर चीटिंग. तिने चीटिंग केली पेपरमध्ये म्हणून ती पनिश झाली. सो म्हणून काय इथे शब्द आहे? फॉर. ओके, सो फॉर हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ कॉज. ते ट्रम्बल्ड विथ फिअर म्हणजेच ते एकदम जास्त भीतीने एकदम घाबरलेले होते. ओके, सो विथ हा झाला प्रिपोजिशन ऑफ कॉज. ही सक्सीडेड थ्रू हार्डवर्क. कशाने सक्सीड झाला तो? कशाने त्याला सक्सेस मिळालं? त्याच्या हार्डवर्कमुळे, त्याच्या श्रमामुळे. ओके, सो थ्रू हा झाला इथे प्रिपोजिशन. द रोड वॉज क्लोज बिकॉज ऑफ हेवी रेन. बिकॉज रोड का क्लोज झाला? हेवी रेन होते म्हणून. सो म्हणून या शब्दाचा इथे अर्थ काय आहे? बिकॉज. इथे कारण सांगताय ना, आणि कारण कुठला शब्द झाल्यावर चालू होतोय? त्या शब्दाला आपण म्हणणार प्रिपोजिशन ऑफ कॉज ऑर रिझन. ओके, सो इथे बिकॉज नंतरच आपल्याला कारण कळतंय की तिथे हेवी रेन होता म्हणून रोड क्लोज होता, रोड क्लोज्ड होता, राईट. सो बिकॉज हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ कॉज ऑर रिझन. तर ह्याच्यामध्ये कॉमन वर्ड्स काय येतात? ऑफ, फॉर, बिकॉज ऑफ, ड्यू टू. ओके, ओविंग टू, फ्रॉम, थ्रू. ओके, I could not go to school due to my sickness. ड्यू टू म्हणजे ड्यू टू मी पहिला बोलते आणि मग मी रिझन सांगते. सो ड्यू टू हा शब्द कशामध्ये येतो? ड्यू टू हा शब्द येतो प्रिपोजिशन ऑफ रिझन किंवा कॉज मध्ये. ओके, नेक्स्ट आहे प्रिपोजिशन ऑफ पर्पज. प्रिपोजिशन ऑफ पर्पज म्हणजेच उद्देश, म्हणजेच गोल, म्हणजेच एम. गोल, एम,
ॲस्पिरेशन हे सगळं ह्याच्यात येतं. म्हणून मी गोलचं चित्र इथे लावलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यातून गोल कळतं. ओके, एक्झाम्पल बघूयात. दिस मेडिसिन इज फॉर फीवर. फॉर शब्द, सो ही मेडिसिन कशासाठी आहे? तापासाठी आहे, तापावर आहे. सो रिझन कळतंय आपल्याला, पर्पज कळतंय त्या गोळीचं. सो कशावरून कळतंय? फॉर या शब्दावरून. सो फॉर हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ पर्पज. ही केम फॉर हेल्प. कशासाठी आला होता? त्याचा उद्देश काय होतं? मदत करण्यासाठी. सो फॉर. ओके, फॉर हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ पर्पज. शी स्टडीज फॉर सक्सेस. तर तिचा गोल काय आहे? सक्सेस मिळवण्यासाठी, जसं तुमच्या सगळ्यांचा आहे, राईट? तुमचा गोल काय आहे? सक्सेस आहे. आपल्याला चांगल्या पोझिशनवर जायचं आहे. सो माय गोल इज टू बिकम अन IAS ऑफिसर. ही स्टडीज टू बिकम अन IAS ऑफिसर. सो इथे बिकम काय झालं? इथे प्रिपोजिशन ऑफ पर्पज झालं. ओके, बिकॉज इथे आपल्याला गोल कळतोय. जो अल्टिमेट गोल जेव्हा आपल्याला कळतो ना ज्या वर्डवरून, तर तो शब्द होतो प्रिपोजिशन ऑफ पर्पज. ओके, उद्देश कळतो आपल्याला. वी प्रेड फॉर पीस. आम्ही शांतीसाठी प्रे केलं, म्हणजेच प्रार्थना केली. सो फॉर हा शब्द इथे झाला प्रिपोजिशन फॉर पर्पज. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड. तुम्हाला कळलंच असेल, खूप जास्त इझी होतं हे. तर इथे कसे शब्द येतात? फॉर, फॉर, मोस्टली फॉरच येतं. ओके, प्रिपोजिशन ऑफ पर्पज मध्ये. नेक्स्ट आहे प्रिपोजिशन ऑफ पोझेशन. म्हणजेच आता आपल्याला हे तोंडपाठ झालं पाहिजे. आपल्याला हे प्रनाउन मध्ये, आपण वर्ब मध्ये, ओके, ऍडवर्ब मध्ये पण बघितलं की मालकी म्हणजेच पोझेशन म्हणजे काय असतं? मालकी असते. ओनरशिप दाखवतं कोणीतरी, तेव्हा आपण त्याला मालकी किंवा पोझिशन असं म्हणतो. ओके, इट शोज द ओनरशिप. सो इथे पण आपल्याला ओनरशिप दिसते या प्रिपोजिशन मधून. फॉर एक्झाम्पल, द हाऊस बिलॉंग्स टू राम. सो बिलॉंग्स काय दाखवत आहे? त्या रामची जी पोझेशन आहे त्या हाऊस रिलेटेड ते दाखवत आहे. सो बिलॉंग्स म्हणजे त्याचं आहे, ते घर त्याचं आहे. सो बिलॉंग्स हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ पोझेशन. नेक्स्ट एक्झाम्पल, दिस बुक बिलॉंग्स टू मी. परत ती बुक कोणाची आहे? माझी आहे. सो मालकी आहे, राईट? सो बिलॉंग्स म्हणजे त्याला, त्याची आहे. सो बिलॉंग्स इथे काय दाखवतं? प्रिपोजिशन ऑफ ओनरशिप किंवा पोझेशन. द रिस्पॉन्सिबिलिटी इज विथ द मॅनेजर. विथ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच ती जी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ती जे कार्य संपूर्ण करायचं जे जबाबदारी आहे ती कोणावर आहे? मॅनेजरवर आहे. सो विथ हे शब्द इथे प्रिपोजिशन आहे. ओके, सो आय होप तुम्हाला प्रिपोजिशन ऑफ मॅनर पण कळालं असेल. जेव्हा बिलॉंग्स, विथ वगैरे हे शब्द येतात तेव्हा आपण प्रिपोजिशन ऑफ पोझेशन म्हणतो. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ अ फ्रेज. सो एका फ्रेजचा स्ट्रक्चर कसा असतो? सगळ्यात पहिला प्रिपोजिशन येतं, मग नाउन किंवा प्रनाउन येतं. हे त्याचं स्ट्रक्चर असतं. एक्झाम्पल, इन द रूम. सो पहिला इन आलं, मग रूम हा नाउन झाला, म्हणजेच पहिला प्रिपोजिशन मग नाउन. सो इन हा शब्द इथे पोझिशन दाखवतोय, राईट? वेअर ह्या शब्दाचं उत्तर आपल्याला मिळतं इथे पोझिशन दाखवतोय, म्हणून इन हा शब्द झाला प्रिपोजिशन ऑफ प्लेस. ओके, अंडर द बेड. परत अंडर, बेड हा झाला नाउन आणि अंडर हा झाला परत वेअरचं उत्तर म्हणजेच पोझिशन. ओके, विथ माय फ्रेंड. ओके, परत आपल्याला इथे कळतंय की कोणाबरोबर, हुम. ओके, हाऊ. सो विथ हा झाला इथे पहिलाच झाला हा प्रिपोजिशन आणि फ्रेंड झाला नाउन, राईट? फ्रेंड हा झाला नाउन. आफ्टर स्कूल, परत आता आपल्याला कळतंय वेन. सो वेन म्हणजे स्कूल नंतर. सो वेन आफ्टर हा शब्द झाला प्रिपोजिशन आणि स्कूल हे झालं नाउन. बिफोर सनराईज, परत टाइम म्हणजे सनराईजच्या आधी, म्हणजेच वेनचं उत्तर. ऑन मंडे म्हणजेच मंडेच्या दिवशी, परत वेनचं उत्तर मिळतंय. ड्युरिंग विंटर म्हणजे कधी? विंटरच्या वेळेस, परत वेनचं उत्तर मिळतंय म्हणजेच टाइमचं उत्तर मिळतंय. ॲट होम म्हणजेच त्याची प्लेस सांगते आपल्याला, प्लेस, वेअर. सो ह्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा आपल्याला तो शब्द मिळतो तर तो शब्द असतो प्रिपोजिशन, जसे इथे होते, राईट? सो त्याचं स्ट्रक्चर काय असतं? प्रिपोजिशन प्लस नाउन ऑर प्रनाउन. आधी सगळे प्रिपोजिशन येत होते आणि मग इथे नाउन्स येत होते. ओके, कळला स्ट्रक्चर?
नेक्स्ट, आता हे काही इम्पॉर्टंट प्रिपोजिशन्स आहेत, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता सो दॅट हे तुम्हाला नंतर खूप जास्त व्हॅल्युएबल असतात, इम्पॉर्टंट असतात आणि जेव्हा कधी तुम्ही एका ग्लान्समध्ये तुम्हाला रिवाईज करायचं असेल तर तुम्ही हे बघून रिवाईज करू शकता. हे सगळे नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट घ्या किंवा किंवा एका कुठेतरी लिहून घ्या, नोट करून घ्या. ओके, सो दॅट तुम्हाला सोपं होईल हे अभ्यास करण्यासाठी. सो आय विल मूव्ह बिसाइड हे लिहून घ्या. ओके, आता याच्यामध्ये शब्द बघा काय काय आहेत. ॲट, इन, ऑन, टू, इनटू, ऑनटू, फ्रॉम, बाय, विथ, फॉर, ऑफ, अबाउट, बिटवीन, अमंग. हे अमंग आणि बिफोर वेगवेगळे वर्ड्स आहेत हा. अमंग आणि बिफोर. आफ्टर, ड्युरिंग, सिन्स, अंटिल, थ्रू, अक्रॉस, अराउंड, beside, besides, inside, outside, above, below, over, under, towards, against, beyond, without, within, because of, according to, according, in spite of, and due to. ओके, हे सगळे शब्द प्रिपोजिशन्स मध्ये येतात आणि खूप जास्त इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत. ओके, सो आता आपले सगळे कन्सेप्ट झालेले आहेत प्रिपोजिशनचे. सगळ्यात पहिला आपण शिकलो प्रिपोजिशन ऑफ मॅनर, मग आपण शिकलो प्रिपोजिशन ऑफ प्लेस, मग आपण शिकलो प्रिपोजिशन ऑफ टाइम, मग आपण शिकलो प्रिपोजिशन ऑफ मुवमेंट. राईट, हे सगळे प्रिपोजिशन आपण शिकलेलो आहोत. अँड देन आपण शिकलो स्ट्रक्चर, आपण पोझिशन पण शिकलो, प्रिपोजिशन ऑफ पोझिशन, प्रिपोजिशन ऑफ पर्पज. ओके, प्रिपोजिशन ऑफ कॉज ऑर रिझन, या सगळ्या गोष्टी 7 प्रिपोजिशन्स आज आपण शिकलेलो आहोत, ज्या भरपूर जास्त इम्पॉर्टंट, अजून खूप जास्त महत्वाचे जे प्रिपोजिशन्स आहेत आपण तेच शिकलेलो आहोत. ओके, हे खूप महत्वाचे आहेत. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला अजून काही यात एक्स्ट्रा बघण्याची आवश्यकता नाही आहे. हेच बेस्ट करा आणि याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते प्रॅक्टिस करा. ओके, जर तुम्हाला कन्सेप्ट नसतील कळाले सो गो बॅक अँड परत सगळे कन्सेप्ट बघा, व्यवस्थित बघा, सारखे सारखे बघा, नो प्रॉब्लेम, त्याच्यात काहीच वाईट नाही आहे. जर तुम्हाला एकदा नसेल कळत, दुसऱ्यांदा नसेल कळत, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इट इज व्हेरी नॉर्मल. असंही असतं की आपल्याला एक गो मध्ये काही कळत नाही, असंही असतं. सो फक्त एकदा बघून ह्याला सोडून नका देऊ, ह्याला नीट पण नोट डाऊन करा, ह्याचे डेफिनेशन नीट डाऊन करा. जर मी इथे सांगतेय तर तसेच तुम्ही मराठीमध्येही त्याचं डेफिनेशन लिहून घेऊ शकता, सो दॅट तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला अर्थ कळणं हे गरजेचं आहे. आपल्याला इंग्लिशमध्ये डेफिनेशन रट्टा नाही मारायची आहे, आपल्याला हे व्यवस्थित कन्सेप्ट कळला पाहिजे म्हणून आपण शिकतोय. राईट, सो आता आपल्याला जर सगळे कन्सेप्ट व्यवस्थित कळले असतील तर सगळ्यात पहिला ह्याचे उत्तर देऊन बघा. मी थोडा वेळ 1 मिनिटासाठी थांबते. ओके, 1 मिनिट तुम्ही सगळे उत्तर कुठेतरी नोट डाऊन करा आणि जेव्हा आपण दोघे किंवा आपण सगळे मिळून डिस्कस करू, सो मी तुम्हाला जेव्हा ह्याचं उत्तर देईल तर तुम्ही ते रिचेक करा आणि जर तुमचे जास्त उत्तर रॉंग आले असेल तर तुम्ही परत एकदा कन्सेप्टची रिवाइज करण्याची गरज आहे, ती रिवाइज करा आणि मग उत्तर द्या. ओके, अंडरस्टूड? सो 1 minute.
Okay. So time's up. Time's up. So let us see the answers now. Choose the correct preposition. सगळ्यात पहिला आहे ओके सगळ्यात पहिला आहे ही इज गुड डॅश इंग्लिश ॲट ऑर इन. सो जेव्हा कधीही आपल्याला वर्बली बोलायचं असेल, जर आपल्याला म्हणायचं असेल की तो इंग्लिशमध्ये बोलण्यामध्ये खूप जास्त माहिर आहे, बोलण्यामध्ये तो इंग्लिश खूप जास्त वर्बली खूप जास्त चांगला आहे, तर आपण त्याला म्हणतो ॲट. ओके ॲट म्हणणार आपण त्याला. जेव्हा कधी आपल्याला वर्बली लिहायचं असेल तर आपण ॲट लिहिणार. पण जेव्हा कधी आपल्याला म्हणायचं असेल, एका टीचरांना म्हणायचं असेल की तो जो पर्टिक्युलर मुलगा आहे, कोण आहे ही, ओके ही इथे नाव नाही दिलेलं आहे. सो तो जो पर्टिक्युलर मुलगा आहे तो अकॅडमिक्सच्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये खूप जास्त चांगला आहे, म्हणजे लिहिण्यामध्ये म्हणतो आपण, पेपर देण्याच्या स्कोर्समध्ये चांगला आहे, तर त्याला आपण इथे इन यूज करणार. ओके डिफरन्स कळला. जेव्हा कधी आपण त्याला म्हणणार की तो बोलण्यामध्ये इंग्लिशमध्ये खूप जास्त चांगला आहे, तर आपण त्याला ॲट वापरणार. ही इज गुड ॲट इंग्लिश. पण जेव्हा आपण एका टीचर किंवा कोणीतरी पेरेंट आपल्या मुलाला म्हणत असेल किंवा कोणातरी सांगत असेल की ह्या इंग्लिश मध्ये ह्या मुलाला ना खूप छान मार्क्स मिळालेत, सो आपण अकॅडमिक्सची गोष्ट करतोय, स्कूल लेवलचे कॉलेज लेवलच्या सब्जेक्ट बद्दल बोलतोय, सो तिथे आपण यूज करणार इन. अंडरस्टूड. बट इथे आपण कन्सिडर करू की तो वर्बली बोलतोय. ओके वर्बली आपल्याला सांगायचं आहे. सो जर तो आपल्याला म्हणायचं की तो खूप छान इंग्लिश बोलतो, सो आपण तिथे लिहिणार ही इज गुड ॲट इंग्लिश. ओके ही इज गुड ॲट इंग्लिश. नेक्स्ट आहे सेकंड स्टेटमेंट, शी इज इंटरेस्टेड डॅश म्युझिक. इंटरेस्ट, आता इथे बघा, आता आपण म्हणतो म्युझिकमध्ये इंटरेस्टेड आहे, म्युझिकच्या वरती इंटरेस्ट आहे असं म्हणतो का आपण, ऑन म्हणतो का, नाही. सो ऑन हा शब्द इथे चुकीचा होतो, सो इन हा शब्द इथे बरोबर आहे. सो शी इज इंटरेस्टेड इन म्युझिक, तिला म्युझिकमध्ये रुची आहे. सो मध्ये हा शब्द येतोय म्हणून आपण इन यूज करणार. ओके नेक्स्ट आहे वी, थर्ड वन, वी रीच्ड द स्टेशन डॅश 8 AM. सो मी तुम्हाला आधीही सांगितलंय, जेव्हा कधीही वेळ येत असेल 8 AM, 6 AM, 8:30 AM, 8:45 AM, 7:50 AM PM, हे जेव्हा असे शब्द येत असतील तर आपण तिथे ॲट हा प्रिपोजिशन यूज करतो. सो ऑन हा चुकीचा आहे, ॲट हा प्रिपोजिशन बरोबर आहे. सो वी रीच द स्टेशन ॲट 8 AM. राईट, कळलं? आय होप तिथे काहीही डाऊट नसेल या 3 स्टेटमेंट्समध्ये. सो आपण आता चौथं बघूयात. ही हॅज बीन इल डॅश मंडे. सो आता बघा इथे हा सांगतोय किंवा त्याचा मित्र सांगत असेल की तो मंडे पासून आजारी आहे. सो आपण स्टार्टिंग पॉइंट पासून बोलतोय की मंडे पासून, सो एक स्टार्टिंग पॉइंट आहे मंडे आणि मग त्याच्या पुढचं. सो मंडे हा इथे स्टार्टिंग पॉइंट आहे. सो जेव्हा कधीही असं स्टार्टिंग पॉइंट फिक्स असेल, ओके, सो आपण तिथे यूज करतो फॉर नाही सिन्स. ओके सो he is been ill since Monday. Okay, she has been studying for MPSC since 2 years. म्हणजेच 2 years since year 2016. जर असं मी म्हटलं तर 2016 हा काय झाला, स्टार्टिंग पॉइंट झाला. सो कधीही असा स्टार्टिंग पॉइंट जेव्हा फिक्स्ड असतो, जो स्टार्टिंगचा टाइम आहे तो फिक्स्ड असतो, सो आपण तिथे काय प्रिपोजिशन यूज करणार, सिन्स प्रिपोजिशन. अंडरस्टूड? ओके, दे हॅव वेटेड डॅश 2 hours. आता इथे सिन्स यूज करणार का, 2 hours हा स्टार्टिंग पॉइंट आहे का, नाही. सो इथे यूज होणार फॉर 2 hours. ओके ते स्टार्टिंग पॉइंट नाही दिला, तो सांगतोय की ते लोकांनी 2 तासापर्यंत वाट बघितली, म्हणजेच दे हॅव वेटेड फॉर 2 hours. ओके, 6th one, the cat jumped dash the wall. सो वॉल, इन वॉल मध्ये आपण जम्प करतो का, वॉलच्या आत जम्प करतो का, नाही, वॉलच्या पलीकडे, म्हणजे वॉल क्रॉस करून. सो ऑन टू द वॉल, वॉलवर चढून मग तिकडे जम्प केलं, असं ऑन टू हा शब्द इथे बरोबर आहे. नेक्स्ट बघा, द ट्रेन केम डॅश मुंबई. सो जेव्हा कधी स्टार्टिंग पॉइंट असेल, मुंबईवरून म्हणतो आपण मराठीत म्हणताना, पण मुंबई मधून, मुंबई कडून आली आहे, सो फ्रॉम, स्टार्टिंग पॉइंट मुंबई आहे, सो फ्रॉम मुंबई. ट्रेन केम
फ्रॉम मुंबई. जर आपल्याला कधीही असं स्टार्टिंग प्लेस रेफर करायचं असेल सो आपण फ्रॉम यूज करतो. जसं आय केम फ्रॉम दिल्ली. ओके, आय केम फ्रॉम अमेरिका. ओके, अंडरस्टूड. जेव्हा कधी अशी जागा बोलायची असेल तर आपण फ्रॉम बोलतो. ओके, नेक्स्ट, डिवाइड द स्वीट्स डॅश द टू बॉयज. आता इथे मला माहिती आहे खूप लोकांनी मिस्टेक्स केली असेल. आता इथे मुलांनी लिहिलं असेल अमंग, बट सरप्राईज हा आहे की ते अमंग शब्द काय आहे, चुकीचा आहे. अमंग हा शब्द इथे चुकीचा आहे. इथे शब्द येतो बिटवीन. बिटवीन हा शब्द इथे बरोबर आहे. आता तुम्ही म्हणणार मॅम का बिटवीन शब्द इथे बरोबर आहे, ते अमंग का नाही? तुम्ही मागच्या एक्झाम्पल मध्ये तर तुम्ही बोलला होता शी सॅट अमंग हर फ्रेंड्स. मग इथे कसं अमंग चुकीचं झालं? तर आय विल टेल यू. सो अमंग इथे चुकीचा का आहे? बिकॉज इथे बघा किती लिहिलंय, इथे लिहिलंय टू बॉयज. टू बॉयज म्हणजे दोनच मुलं आहेत. सो त्या दोन मुलांच्या मध्ये स्वीट्स डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. सो कधीही दोन नाउन असतील, ओके, दोन नाउन्स जेव्हा असतील तर आपण तिथे बिटवीन यूज करणार. तिथे अमंग हा शब्दच, हा प्रिपोजिशन नाही येत, तिथे बिटवीनच येतं. ओके, आणि जेव्हा आपल्याला प्रिपोजिशन टू म्हणजेच टू साठी यूज करायचं आपल्याला आपण बिटवीन यूज करणार. हे क्लिअर झालं की जेव्हा कधीही दोन नाउन्स असतील प्रिपोजिशन येणार बिटवीन. सो दॅट इज वाय डिवाइड द स्वीट्स बिटवीन द टू बॉयज. अंडरस्टूड. हे नोट करून ठेवा नोटबुकमध्ये, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, जेव्हा तुम्हाला कन्फ्यूज करायला एक्झाम मध्ये असं हा प्रश्न येऊ शकतो, जेव्हा कधीही टू मेन्शन्ड असेल तर तिथे प्रिपोजिशन येणार बिटवीन. ओके, हे नोट डाऊन करा आणि स्टार मार्क करा, त्याला इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, 9th वन, शी सॅट डॅश हर फ्रेंड्स. सो शी सॅट, आता बघा आता इथे बिटवीन नाही येणार, आता इथे येणार अमंग. आता तुम्ही म्हणणार मॅम तुम्ही कसले गेम खेळता, एकदा म्हणता अमंग एकदा म्हणता बिटवीन. लेट मी क्लिअर, वेट. ओके, हॅव पेशन्स. सो इथे बिटवीन का आला, कारण इथे टू बॉयज होते, राईट, दोन होते. सो मी असं बोलले का की दोन पेक्षा जास्त असले तरी बिटवीन यूज करायचा, असं नव्हते बोलले तिथे, राईट. तर जेव्हा दोन म्हणजेच तीन, तीन किंवा तीन पेक्षा जास्त नाउन्स असतील तिथे येणार अमंग. म्हणून इथे तीन किंवा तीन पेक्षा जास्त फ्रेंड्स आहेत, म्हणून आपण इथे मेन्शन्ड नाही आहे की दोनच आहेत किंवा एकच आहे. एक मध्ये तर ऑब्व्हियसली शेअर नाही होणार. सो दोन किंवा जास्त, दोन पेक्षा जास्त लोकांमध्ये शेअर होतं. सो दोन लोकांमध्ये असेल तर बिटवीन, आणि तीन किंवा तीन पेक्षा जास्त असेल नाउन्स तर अमंग. ओके, इथे मेन्शन नाही आहे टू म्हणून इथे आपण हे कन्सिडर करून घ्यायचं की इथे तीन किंवा तीन पेक्षा जास्त आहेत, म्हणून आपण इथे अमंग हा शब्द यूज केलेला आहे. ओके, आय होप तुम्हाला दोघांमधला डिफरन्स कळला असेल, अमंग आणि बिटवीन. इथे स्टार करून ठेवा आणि ते लिहून ठेवा. wherever there are two nouns तिथे येणार बिटवीन, and whenever there are three or more nouns तिथे येणार अमंग हा प्रिपोजिशन. हा हे नोट करा. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. सो लास्ट बट नॉट द लीस्ट, 10th, दिस पेन बिलॉंग्स डॅश मी. सो विथ मी, द पेन बिलॉंग्स विथ मी, माझ्या बरोबर नाही, आपण म्हणतो तो पेन त्याचा आहे, म्हणजे द पेन बिलॉंग्स टू. ओके, ओनरशिप, द काय होतं प्रिपोजिशन ऑफ पोझेशन. सो इथे येणार टू. सो द पेन बिलॉंग्स टू मी. ओके, सो हे सगळे उत्तर आता नोट डाऊन करून घ्या आणि चेक करा बरोबर आलेत की नाही. जर बरोबर आलेत सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला एक स्टार माझ्याकडून 10 out of 10. बट जर बरोबर नाही आले असेल इवन देन इट्स ओके. ओके, गो बॅक, परत सगळे कन्सेप्ट लर्न करून घ्या, नोट करून घ्या इम्पॉर्टंट पॉइंट्स, इम्पॉर्टंट वर्ड्स, आणि मग इथे येऊन उत्तर द्या. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्न काढा, सेंटेन्सेस, वाक्य बनवा आणि त्याच्यामध्ये काय येईल ह्याचं प्रेडिक्शन करा. ओके, आय होप तुम्हाला सगळे कन्सेप्ट खूप व्यवस्थित कळाले असतील, आणि व्यवस्थित कळाले असतील तर नक्की लाईक करा. ओके, जर तुम्हाला वाटते की ही सिरीज मी अजून खूप पुढेपर्यंत घेऊन जावी तर प्लीज सपोर्ट, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, सो दॅट आम्हालाही खूप जास्त मस्त वाटतं जेव्हा तुम्ही शेअर करता, तुम्ही लाईक करता, तुम्ही असं जेन्युइनली
काही गोष्ट बघता, तर आम्हालाही छान वाटतं की आमचे जे काही हार्डवर्क आहे ते पे ऑफ करतंय, राईट? बिकॉज आमचीही मेहनत लागते ह्याच्यामागे. सो व्ह्यूज द्या, ओके, शेअर करा. ज्यांना नाही येत त्यांनाही शेअर करा, सो दॅट ज्याला नाही येत त्याला एक क्लॅरिटी येऊ द्यात, राईट? त्यालाही अभ्यासाला हेल्प होऊ द्यात. सो थिंक इन दॅट वे, थिंक इन अ पॉझिटिव्ह वे, कीप थिंकिंग, कीप स्टडिंग, ओके? अँड थँक यू फॉर वॉचिंग.